बघता बघता श्रावण महिना संपत सुद्धा आलेला आहे, कारण येत्या 18 ऑगस्टला चौथा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे। कारण यावर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत। तर या चौथ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन अत्यंत सोप्या पद्धतीने कसे करावे, शिवामुठीसाठी कोणते धान्य अर्पण करावे, किती वेळा अर्पण करावे, कशी आणि कधी वाहावी, तसेच पूजा, मंत्र, उपवास अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला प्रिय असलेलं धान्य अर्पण केलं जातं, यालाच आपण शिवामूठ असे म्हणतो। प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे। त्यामुळे या दिवशी जर शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन नक्कीच शिवामूठ अर्पण करा। आणि जरी काही कारणास्तव तुम्हाला जाणं जमत नसेल तर आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याची सुद्धा विधिवत पूजा करून त्यावर पण तुम्ही शिवामूठ वाहू शकता। शिवपूजनासाठी श्रावण महिना अत्यंत श्रेष्ठ आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जातात, त्याबरोबरच मनोभावे शंकराची पूजा केली जाते आणि या गोष्टी करत असताना शिवामुठीचं व्रत सुद्धा केलं जातं। शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते। जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणंही शक्य नाही किंवा तुमच्या घरामध्ये शिवपिंड नाही तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव शिवलिंग तयार करून तुम्ही त्यावरती पण शिवामूठ अर्पण करू शकता। शिवामूठ कोणीही अर्पण करू शकतं। कुमारिका मुली सुद्धा विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकता। विवाहित स्त्रिया सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी यासाठी पण शिवामूठ अर्पण करू शकता। किंवा पुरुष सुद्धा शिवामूठ अर्पण करू शकतात। किंवा प्रत्येक वेळी देवाकडे काही मागितलंच पाहिजे असं अजिबात नाही आहे, त्यामध्ये समाधान मानून तुम्ही ऐश्वर्याच्या भक्तीच्या प्राप्तीसाठी सुद्धा ही शिवामूठ अर्पण करू शकता। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हे शिवामुठीचं व्रत करावं आणि किमान 5 वर्ष तरी या व्रताचं आचरण करावं। पण 5च वर्ष करावं असं अजिबात नाही, तुम्ही दरवर्षी प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकता। पण हे शिवामुठीचं व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा। ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत तर त्यांनी किमान 5 वर्षापर्यंत तरी ही शिवामूठ अर्पण करावी, किंवा दरवर्षी जरी करायची असेल तरीही तुम्ही करू शकता। फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी शिवामूठ करू नये, पूजा करू नये, पण उपवास मात्र नक्की करावा। तर आता शिवामूठ कशी अर्पण करावी, तर सर्वात आधी आपण शिवाची पूजा करायची आहे। जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे सर्वात आधी मी शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा अभिषेक केला। त्यानंतर आपण कच्च्या दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याचा अभिषेक करून आपण शिवाची पूजा करायची आहे। तुम्ही शिवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करू शकता। शिवलिंगावरती आपण भस्म, चंदन, अष्टगंध हा गंध लावू शकतो। पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल यापैकी आपल्याकडे जे काही साहित्य असेल ते शिवाला मनोभावे अर्पण करावं। किंवा तुम्ही साधी पंचोपचारी पूजा पण करू शकता। मग त्यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या गोष्टींनी पण मनोभावे पूजा करता येते। आणि पूजा झाल्यावर मग शिवामूठ अर्पण करावी, कारण शेवटी भाव, भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे। त्यामुळे असेल त्या साहित्यामध्ये आपण मनोभावे पूजा करावी। जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता। कारण जेव्हा आपण अगदी मौन पाळून पूजा करतो किंवा शांत बसून पूजा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विविध विचार चालू असतात। आपलं मन दुसरीकडेच कुठेतरी असतं, पूजेकडे लक्ष आपलं कमी आणि बाकीकडे जास्त असतं। त्यामुळे सतत आपण देवाचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे। तुम्ही मनामध्ये पण नामस्मरण करू शकता। यामुळे काय होतं, पूजेमधली आपली एकाग्रता पण वाढते, पूजा पटकन आणि चांगली होते। तर अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ज्या प्रकारे शक्य होईल, जे साहित्य असेल त्यामध्ये मनोभावे पूजा करायची आहे आणि शिवामूठ अर्पण करायची आहे। कारण श्रावणी सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं। तर चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ म्हणून जव अर्पण करायची आहे। आता काही कॅलेंडरमध्ये जव तर काही कॅलेंडरमध्ये जवस अशी शिवामूठ दिलेली आहे आणि त्या सोमवारप्रमाणे त्या धान्याची मूठ शिवलिंगावरती अर्पण करायची असते। तर जव हे धान्य बऱ्याच जणांना माहिती नसेल, हे पितृकार्यामध्ये वापरले जातात। एक गव्हाप्रमाणे दिसणारं धान्य असतं ज्याला आपण जव म्हणतो, म्हणजे ते गहूसारखंच दिसणारं असतं, पण त्यावरती एक आवरण असतं, टरफलं असतं जे आपल्याला सातूप्रमाणे दिसतं।
तर ते जव आपल्याला जर पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथं तुम्हाला मिळू शकेल किंवा मोठ्या किराणा दुकानामध्ये मिळू शकेल, तर ते मिळालं तर तुम्ही या श्रावणी सोमवारी तुम्ही नक्कीच ते अर्पण करा। आणि जरी आपल्याला हे धान्य मिळालं नाही, जव हे धान्य आपल्याला मिळालं नाही, तर आपण जवससुद्धा शिवामूठ अर्पण करू शकतो, कारण आपल्या काही दिनदर्शिकेमध्ये जवस ही शिवामूठ दिलेली आहे। आणि जर ते धान्य आपल्याला मिळालं नाही, त्यामुळे आपलं शिवामुठीचं व्रत अपूर्ण राहू शकतं आणि आपलं व्रत मोडलं जाऊ शकतं। त्यासाठी तुम्हाला जर जव मिळाले नाही तर तुम्ही जवसाची सुद्धा शिवामूठ अर्पण करू शकता। मग आपल्याला मिळेल ते मूठभर जव किंवा जवस घेऊन आपल्याला त्यावरती थोडंसं पाणी टाकून ते धान्य ओलं करून घ्यायचं आहे आणि ते धान्य आपण शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे, किंवा उजव्या हातामध्ये मूठ भरून धान्य घेऊन डाव्या हाताने त्या शिवामुठीवर पाण्याची धार सोडत आपण शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा, असा शिवामुठीचा मंत्र म्हणत शिवामूठ अर्पण करायची आहे। अशा प्रकारे एक मूठ धान्य सुद्धा शिवलिंगावरती आपण अर्पण करू शकतो किंवा 3 वेळा पण अर्पण करू शकतो। एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं आणि ते अर्पण करावं। शिवामुठीची कथा पण आहे, ती पण तुम्ही वाचू शकता। अशा प्रकारे प्रत्येक श्रावणी सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं आणि महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। अजून श्रावण महिना असेपर्यंत किंवा शेवटच्या या श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचू शकता, महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नमः शिवाय हा पण आपण जप करू शकतो, कारण हे अत्यंत प्रभावी आहे। महामृत्युंजय मंत्र सुद्धा म्हणल्यामुळे अकाल मृत्यूचं भय टळतं किंवा आपल्यावर काही संकट येणार असेल तर ते पण टळतं, एवढं या मंत्राचं महत्त्व आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला तांदूळ शिवामूठ वाहिलेली दिसेल, पण हा मागचा व्हिडिओ आहे। तुम्ही याऐवजी अशाच पद्धतीने शिवामूठ अर्पण करायची आहे, फक्त जव किंवा जवस शिवामूठ आपण अर्पण करायची आहे। तसेच या दिवशी आपण श्रावणी सोमवारचा तर उपवास करत असतो, तर त्याने सकाळपासूनच उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे। म्हणजे मागच्या 3 सोमवारप्रमाणे आपण ज्या पद्धतीने उपवास केला आहे त्या पद्धतीनेच आपल्याला या सोमवारी पण उपवास करायचा आहे। म्हणजे काही ठिकाणी महादेवाच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही किंवा काही जण या श्रावणी सोमवारला तिखट मीठ खात नाही। अशा प्रकारे कोणी कशा पद्धतीने उपवास केला असेल त्यांनी तशा पद्धतीने करायचा आहे। कोणी फराळ करून करतं तर कोणी फक्त दूध आणि फळे घेऊन उपवास करतं। तर जसं आपल्याला सोयीस्कर आहे तर त्या पद्धतीने आपण उपवास करायचा आहे। आणि सायंकाळी एकदम सात्विक जेवण बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवून मग आपण उपवास सोडायचा आहे। तर अशा पद्धतीने या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्ही शिवामूठ, शिवपूजन, मंत्र, उपवास नक्की करा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।